आपल्यापैकी कित्येक जण अशा गोष्टींना घट्ट धरून बसले आहेत ज्या त्यांच्या आयुष्यात दुःख, अस्वस्थता आणि व्यर्थ ताण आणतात. एखादं नातं, एखादा अपयशाचा अनुभव, जुनं दुखणं किंवा स्वतःविषयी असलेलं चुकीचं मत. नमस्कार, मी माधवी, तुमच्या आत्मविश्वासाची सावली, तुमच्या स्वप्नांना पंख देणारा आवाज, इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण शिकणार आहोत सोडून देण्याची कला, द आर्ट ऑफ लेटिंग गो. कारण खरं सुख हे तेव्हाच मिळतं जेव्हा आपण दिलं गेलेलं सर्व काही मोकळं सोडतो. विचार करा, का आपण एखादी गोष्ट, घटना किंवा व्यक्ती सोडू शकत नाही? त्यामागे काही कारणे असतात. आपली ओळख, आपण स्वतःला त्या आठवणींशी जोडून ठेवतो. आपल्या काही अपेक्षा असतात. आपण काहीतरी चुकीचं केलेलं असतं म्हणून आपल्याला त्यातच राहावं लागतं. समजा आपल्याला एखाद्या परीक्षेत अपयश आलं तर आपण पुढचं शिकू शकतो, पुन्हा प्रयत्न करू शकतो. पण आपण त्या अपयशाला घट्ट धरून बसतो. मी कधीच यशस्वी होऊ शकत नाही हेच आपल्या मनावर कोरलं जातं. सोडणं कठीण असतं, पण धरून ठेवणं हे आणखीनच जड असतं. एकदा एक साधू आपल्या शिष्याला सांगतात, हे बघ, या दगडाला घट्ट धर. शिष्याने दगड घट्ट पकडला. क्षणभराने त्याचा हात दुखायला लागला. तेव्हा साधूंनी त्याला सोडण्यास सांगितले. शिष्याने हात मोकळा केला आणि क्षणात त्याचं दुखणं कमी झालं. तेव्हा साधू म्हणाले, हेच आयुष्य आहे. जे धरून ठेवतोस तेच तुझ्या वेदनेचं कारण ठरतं. जी गोष्ट आपल्याला त्रास देते ती सोडल्यावर हलकं वाटतं. मन शांत होतं. नवीन संधी दिसू लागतात. स्वतःवरचा विश्वास वाढतो. आयुष्यातला ताण कमी होतो. आता येतो तो महत्त्वाचा प्रश्न, सोडायचं कसं? तर पहिली गोष्ट म्हणजे स्वीकार करणं. जे झालं ते झालंच आहे. आपण बदलू शकत नाही. हे पटलं की मनातून अर्ध ओझं हलकं होतं. दुसरी म्हणजे क्षमा करणे. ज्याने दुखावलं त्यांना माफ करा. स्वतःलाही माफ करा. माझ्याकडून चूक झाली पण मी शिकतोय असं मनाशी ठरवा. तिसरं म्हणजे डिटॅच व्हा. दररोज स्वतःला आठवण करून द्या, ही गोष्ट माझा भाग नाही. माझं आयुष्य खूप मोठं आहे. चौथं म्हणजे स्वतःवर प्रेम करा. ज्या गोष्टी आपल्याला मागे खेचतात त्या कमी करा. स्वतःच्या छंदांना वेळ द्या. शरीराला, मनाला, आत्म्याला पोषण द्या. पाचवी गोष्ट म्हणजे ध्येय निश्चित करा. जुन्या गोष्टींना जागा देणं थांबवा आणि नवीन स्वप्न ठेवा. भविष्याकडे पाहणं हीच सर्वात मोठी चिकित्सा आहे. कधी कधी तुम्ही एखादी गोष्ट सोडता आणि तुमचं आयुष्य नव्याने फुलतं. सोडणं म्हणजे हरणं नाही, सोडणं म्हणजे स्वतःला परत शोधणं. आजवर तुम्ही कित्येक गोष्टी मनात धरून ठेवल्या आहेत. जुन्या आठवणी, अपयश, तुटलेली नाती, स्वतःविषयक नकारात्मक विचार. पण या सगळ्याला मागे टाकायची वेळ आली आहे. जुनं सोडल्यावर तुमचं आयुष्य एका नव्या पर्वात प्रवेश करतं. तुमचं स्वतःचं नवं पर्व. या नव्या पर्वात काय असतं तर हलकेपणाची जाणीव असते. जेव्हा तुम्ही मनावरचं ओझं टाकून देता तेव्हा एक अद्भुत हलकेपणाची जाणीव होते. तेव्हा वाटतं, इतक्या काळ आपण का घट्ट धरून बसलो होतो? शरीर, मन, आत्मा मोकळं होतात. हे हलकेपण पुढची पावलं अधिक विश्वासानं उचलायला मदत करतं. स्वतःची ओळख परत मिळवता येते. खूपदा आपण जे धरून ठेवतो त्यात आपली खरी ओळख हरवते. पण सोडल्यावर लक्षात येतं, मी म्हणजे माझ्या चुका नाही. मी म्हणजे अपयशाचा अर्थ नाही. मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे. हेच नव्या पर्वाचं सर्वात सुंदर पाऊल असतं. नव्या संधीची दारं उघडतात. जुनं धरून ठेवताना मन आणि आयुष्य एकाच जागी अडकून जातं. ते सोडलं की नवीन संधी दारात उभ्या असतात. नवीन नाती, नवीन काम, नवीन छंद आणि सर्वात महत्त्वाचं नवा दृष्टिकोन. हे संधीचं दार उघडायला तुम्हाला फक्त एक निर्णय घ्यावा लागतो, मला पुढे जायचं आहे. आत्मप्रेम आणि काळजी. हे नवं पर्व म्हणजे स्वतःवर प्रेम करण्याचा, स्वतःला जपण्याचा काळ असतो. ज्या गोष्टींनी आपल्याला दुखावलं त्यावर फुंकर घालायची वेळ असते. तुमच्या हृदयाला सांगा, मी तुझी काळजी घेईन. मी तुला मोकळं करू शकेन. आता वेळ आली स्वतःला समजून घेण्याची, स्वतःवर प्रेम करण्याची, स्वतःलाच नवीन संधी देण्याची. स्वतःवरचा आत्मविश्वास परत आणणं. सोडणं ही कमजोरी नाही, हे सगळ्यात मोठं बळ आहे.
एकदा का तुम्ही पाऊल उचललात की तुमचा आत्मविश्वास आपोआप वाढतो, कारण आता तुम्ही स्वतःसाठी निर्णय घेता, तुम्ही परिस्थितीवर मात करता, तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयुष्याचे चालक होता. हे जाणवायला लागलं की एक वेगळं समाधान मिळतं. भविष्याच्या नव्या पाऊलवाटा तयार होतात. सोडणं म्हणजे संपणं नाही, सोडणं ही नवी सुरुवात आहे. हे नवं पर्व म्हणजे एक नवीन स्वप्न बघण्याचा काळ आहे. नव्या प्रवासाचा विचार करा. तुम्हाला काय करायचं आहे, कसं जगायचं आहे आणि कोण व्हायचं आहे. तुमच्या मनात ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करायला आता जागा मिळेल, कारण जुनं ओझं गेलंय. आजच ठरवा, मी जुन्या दुःखांना, तक्रारींना, अपेक्षांना, रागाला अलविदा करतो. मी माझं नवं पर्व सुरू करतो. मी मोकळा आहे, स्वावलंबी आहे आणि सक्षम आहे. मी या जगात स्वतःचं स्थान शोधणार. एका दीर्घ श्वासानं हे स्वीकारा. जुनं सोडणं हे शेवट नाही, हे तुमच्या आयुष्याचं सगळ्यात सुंदर नवं पर्व आहे. एक कागद घ्या. ज्यांना तुम्ही मनातून सोडू इच्छिता त्या गोष्टी लिहा. मोठ्यानं म्हणा, मी हे मोकळं सोडतो. तो कागद फाडा किंवा जाळा आणि मनात म्हणा, मी नव्या सुरुवातीला तयार आहे. हे नवं पर्व तुम्हाला खूप ऊर्जा, प्रेम आणि समाधान देईल. सोडा, मोकळं व्हा आणि तुमच्या आयुष्याला नवीन रंग द्या. मित्रांनो, द आर्ट ऑफ लेटिंग गो म्हणजे फक्त जुनं मागं टाकणं नाही, तर स्वतःच्या पुढच्या प्रवासाला मोकळं करणं आहे. आजपासून एक एक गोष्ट, एक एक आठवण हळूहळू सोडा, कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते फक्त पुढे चालणाऱ्यांसाठी आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणती गोष्ट सोडायला तयार आहात. धन्यवाद.